शांता शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 रोजी पुणे येथील इंदापूर या गावी झाला. पुढे पुण्यात हुजूरपागा शाळेत शिक्षण झालं. आचार्य अत्रे यांच्या नवयुगमध्ये उपसंपादिका म्हणून त्यांनी बरीच वर्ष काम केलं. कवयित्री, गीतकार, लघुनिबंधकार, अनुवादक म्हणून साहित्य क्षेत्रात त्यांनी मोलाची भर घातली. काव्य शारदा शांता शेळके यांना आज ओपन माईक मैफिलतर्फे स्मृती वंदना. नमस्कार, मी डॉक्टर प्रबोधिनी, KM हॉस्पिटल मुंबई MBBS. मी आज प्रस्तुत करते एक गाणं जय शारदे वागीश्वरी, ज्याचे बोल दिलेत शांताबाई शेळके यांनी, संगीत दिले श्रीधर फडके यांनी आणि गायले आशा भोसले यांनी.
शब्दावरी माझा ठसा हे शब्द माझा चेहरा हे शब्द माझा आरसा असं म्हणत आपल्या शब्द सामर्थ्याची अनोखी जादू साहित्याला बहाल करणाऱ्या महान लेखिका म्हणजे शांताबाई शेळके. त्यांच्याविषयी बोलावं तेवढं थोडं आहे, कारण त्यांच्या विचारांचा परिघच एवढा व्यापक आहे की त्यात आभाळाला स्पर्श करण्याची ताकद आहे. त्या म्हणतात, सोन उन्हाच्या चार पाकळ्या उतरून दारी आल्या, सोन उन्हाच्या चार पाकळ्या उतरून दारी आल्या, लखलखणारे क्षितिज सवधे मला देऊन गेल्या. निळा जांभळा इवला तुकडा, निळा जांभळा इवला तुकडा उतरून ये मजसाठी, आभाळ असतो पदरी झेलून बांधिले मी गाठी. सरहलकीशी येऊन जाता मेघ मिळाला मजला, सरहलकीशी येऊन जाता मेघ मिळाला मजला, एक रूप मी होता त्याची वणवा आतील विझला. पुनव अवस काळोख चांदणे जुळते एका वेळी, सृष्टी संगे अशी चालते माझी खेळी मेळी. सारे सामावून मज मध्ये साऱ्यातून मी शिरते, असेच काही वेचत वेचत झोळी माझी फिरते, असेच काही वेचत वेचत झोळी माझी फिरते. ते वेचणं पण किती समृद्ध आहे. बालकवींनी म्हटले ना, सुंदरतेच्या सुमनावरचे दमछुप मुनी घ्यावे, तसं अगदी. आणि त्या समृद्धतेमुळेच मला वाटतं जीवनाकडे बघण्याची सुद्धा तितकीच एक समृद्ध दृष्टी प्राप्त होते. एक कविता तर त्यांची इतकी गोड आहे, त्या म्हणतात, देवाच्या देवळातून चोरून आणलेला लोलक हरवला माझ्या हातून, देवाच्या देवळातून चोरून आणलेला लोलक हरवला माझ्या हातून. तेव्हा डोळ्यातली फुलपाखरं उडून गेली, तेव्हा डोळ्यातली फुलपाखरं उडून गेली, विजली पापण्यांच्या थेंबातली इंद्रफुलं. आता गवत नुसतंच हिरवं दिसतं, आता गवत नुसतंच हिरवं दिसतं, आभाळ नुसतंच निळं. घराघरांना माणसा माणसांना फुटतच नाहीत इंद्रधनुष्याच्या रेषा. परवा एक पोर आली उड्या मारत, आपल्या हातांचे पंख पसरून डोळे विस्फारून खिदळत मला म्हणाली, गंमत बघ, गवत हिरवं नसतं, आभाळ निळं नसतं, गवत हिरवं नसतं, आभाळ निळं नसतं, आणि माणसंच असतात इंद्रधनुष्याची बनलेली. माहित आहे तुला? तरी माझा लोलक हिला कुठून सापडला? देवळाच्या झुमराला असे किती लोलक आहेत अजून. काय नजर, काय दृष्टी आहे, त्या नजरेला सलाम. त्याच्यातला जो वेगळेपणा आहे ना, त्या वेगळेपणाला सलाम. म्हणजे बघा ना, किती वेगळेपण आहे त्यांच्या कवितेत. चंद्र आपण सगळेच बघतो हो, पण शांताबाईंनी त्याच्याकडे कसं पाहिलंय. त्या म्हणतात, चंद्र प्रथम पाहिला मामाच्या चिरेबंदी वाड्यातून, चंद्र प्रथम पाहिला मामाच्या चिरेबंदी वाड्यातून, निंबोणीच्या लेकुरवाळ्या झाडातून. तेव्हा आईने भरवलेल्या दुधभाताला होता चांदण्याचा रंग, अमृताची चव. चंद्र पुन्हा पाहिला आवडत्या कवितांच्या पानातून, चंद्र पुन्हा पाहिला आवडत्या कवितांच्या पानातून, स्वप्न भारल्या तरुण मनातून. तेव्हा सर्वांग झालं चांदण्याने मोहरलेलं झाड, तेव्हा सर्वांग झालं चांदण्याने मोहरलेलं झाड. चंद्र दाटून आले मिटल्या पापडी आड. चंद्र नंतर पाहिला तेव्हा मी होते घनगर्द रानातले तृप्त तळे, चंद्र नंतर पाहिला तेव्हा मी होते घनगर्द रानातले तृप्त तळे, ज्यात तुडुंब फुलली होती शतदल शुभ्र कमळे. मग चंद्र अलगद उतरून खाली आला, मग चंद्र अलगद उतरून खाली आला, अपखुशीने पाकळी पाकळीत बंदिस्त झाला. आणि परवा चंद्र पाहिला, चंद्र पाहिला एकटाच फिरताना, चंद्र पाहिला एकटाच फिरताना, जड पावलांनी आभाळ पार करताना. चंद्र थकलेला, चंद्र थकलेला खाली वाकलेला, चंद्र थकलेला खाली वाकलेला, वयाचं ओझं वाहून ओळखीचं उदास हसला माझ्याकडे पाहून, वयाचं ओझं वाहून ओळखीचं उदास हसला माझ्याकडे पाहून. थँक्यू. तर आणखीन एक
शांता शेळके यांचंच यमन रागातलं खूप सुंदर गीत आहे, तोच चंद्रमा न पाहत. ते गाण्याचा प्रयत्न करतो. तोच चंद्रमा न भात, तीच चैत्र यामिनी. तोच चंद्रमा न भात, तीच चैत्र यामिनी. एकांती मज समीप, तीच तूही कामिनी. तीच तूही कामिनी. तोच चंद्रमा न भात. नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे. छाया रेखियले, चित्र तेच देखणे. जायचा कुंज तोच, तीच गंध मोहिनी. एकांती मज समीप, तीच तूही कामिनी. तीच तूही कामिनी. तोच चंद्रमा न भात. सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे. मीही तोच, तीच तूही, प्रीती आज ती कुठे. तीन आर्त ताऊरात, स्वप्न तेन लोचनी. एकांती मज समीप, तीच तूही कामिनी. तीच तूही कामिनी. तोच चंद्रमा न भात. त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोकल्या खुणा. वाळल्या फुलात व्यर्थ, गंध शोधतो पुन्हा. गीत येन ते जुळून, भंगल्या सुरातुनी. एकांती मज समीप, तीच तूही कामिनी. तीच तूही कामिनी. तोच चंद्रमा न भात. थँक्यू. दीपाली परब, शांता शेळके लिखित एक गाणे चुलीचे या कथासंग्रहातील उतारा सादर करते. लग्न होऊन मंजुळा जेव्हा घाटग्यांच्या वाड्यात आली, तेव्हा आपले सासरचे घर तिला फार आवडले. रास्ता पेठेतला घाटग्यांचा वाडा तसा जुन्या वर्णाचा, 2-3 चौक असलेला, अनेक माड्या, मोठमोठी दालने, प्रशस्त गच्च्या आणि मोठाल्या खिडक्या यांनी सजलेला होता. वाड्याच्या प्रवेशद्वारापाशी 2 मोठ्या देवड्या. त्या दारातून आत गेले की दोन्ही बाजूनी काढलेले सोपे, मध्यभागी कारंजे असलेला भला थोरला चौक, पुढे मोठी पडवी आणि त्याच्या आत माझघर, देवघर, कोठीची खोली आणि त्याच्याही मागे खूप मोठे स्वयंपाकघर आणि मागे पुन्हा एक चौक, त्याच्या मागे पुन्हा पडवी आणि सोपे. पेशवाई वर्णाची आणि सरदारी थाटाची जुन्या वैभवाच्या अनेक खुणा अंगाखांद्यावर मिरवणारी वास्तू प्रथम दर्शनीच मंजुळेच्या मनात भरली. अशा थोर घराण्यात आणि अशा सुरेख वाड्यात सून म्हणून आल्याचा तिला फार अभिमानही वाटला. इतिहास प्रसिद्ध घाडगे घराणे आणि घरातील मोजकी माणसे, मनाजोगा आवडता पती, आपल्या भाग्याला पारावरच नाही असे मंजुळेला वाटल्यास त्यात आश्चर्य ते काय. मंजुळेचे सासर नावालाच म्हणायचे, दुसऱ्या माहेरीच जणू ती आली होती.
तिच्या सासूबाई माईसाहेब, सासरे आबासाहेब, मोठे दीर भैयाजी, मोठ्या जाऊबाई वहिनी, पती पद्मनाभ आणि धाकटी चुणचुणीत नणंद हिंदा. मंजुळेच्या सासरची माणसे ही एवढीच, आणि ती सारीच तिची यावर अतिशय प्रेम करणारी. लाडकी सून, लाडकी जाऊ, लाडकी बायको, लाडकी वहिनी, साऱ्याच नात्याने नववधू मंजुळा घरात सर्वांना प्रिय होती. हळद फेडायला मंजुळा आपल्या सासरी आली तेव्हा तिचे इतके कौतुक झाले की पूर्व पुण्याईनेच असे साजरे सासर आपणाला मिळाले याबद्दल मंजुळेला शंकाच उरली नाही. धन्यवाद. नमस्कार, मी पूजा दिघे, हैदराबाद. आजचा विषय कथाकथन. या विषयामध्ये मी शांता शेळके यांचा आतला आनंद या लघुकथेतील एक उतारा तुम्हाला वाचून दाखवत आहे. गोष्टीचं नाव आहे नात्याचा घट्ट पीळ. जन्मामुळे जडणारी अनेक नाती आपल्याला माहीत आहेत. आजी आजोबा, आई बाबा, बहीण भाऊ, काका मामा, आत्या मावशी यांसारखे नातेसंबंध जन्मसिद्ध असतात आणि त्या नात्यात उत्कट प्रेमही असू शकतं. पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीत अशी नाती लहान मुलांना अल्पवयातच परिचित होत. ही सारी माणसे प्रेमाच्या धाग्यांनी मुलांच्या मनाशी जोडली जात. त्यातील प्रत्येक नात्याचे वेगवेगळे रंग असत. मावशीचा लळा वेगळा, आत्याचे लाड वेगळे, काकाच्या मायाची जात वेगळी, तर मामाच्या वात्सल्याची रीतच वेगळी. या विविध नात्यांना मुलांच्या भावविश्वात अगत्याचे स्थान असे. माझ्या पिढीतल्या अनेकांचे बालपण या गजबजलेल्या गोतावळ्यात निरनिराळ्या नात्यांतील गोडवा चाखण्यात गेले. त्यांच्या स्मृतींनी आजही मन हुरहुरते. आता तो जमाना गेला. शहरात वाढत चाललेली राहणी, नव्या जीवनसरणीत भेडसावू लागलेले आर्थिक प्रश्न, शिक्षणामुळे आलेले आत्मभान, एकत्र कुटुंब पद्धतीची अव्यवहार्यता आणि त्यातून निर्माण होणारी विभक्त कुटुंबे यामुळे बहुतेक जुनी नाती आज संपुष्टात येत आहेत. हम दो हमारे दो या आजच्या काळात गोकुळासारखी समृद्ध घरे कालबाह्य ठरली आहेत. कुटुंब नियोजनाचा सर्रास अवलंब होत असल्यामुळे भुईमुगाच्या शेंगेत खुडबुडणाऱ्या एखाद्या दाण्यासारखे घरात एखादेच मूल वावरताना दिसते. साध्या भावंडांच्या प्रेमालाही हे मूल पारखे झाले आहे. मग या नात्याचा आनंद अनुभवणे तर दूरच राहिले. चंदेरी राधी शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुल थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला साजणारे मोहनारे ऐकणारे तुझ्यासाठी सगळे सोयरे मी सांडिले पाठी तुझ्यासाठी सगळे सोयरे मी सांडिले पाठी शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला मोहन मधुर राती भराला येऊ दे प्रीतीची हीच नरीती कशाला कोणाची भीती झाडा मागे चांद हवरती आला येना आतुर जीव हा झाला मी भुलावे स्वैर भावे गीत गावे शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला. दिघे. आज मी तुमच्यासमोर शांता शेळके यांची जन्म जान्हवी या कविता संग्रहातील मावळतीला ही कविता सादर करत आहे. मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले जखम जीवाची हलके हलके भरून यावी तसे फिकटले फिकट रंग ते मग ओसरले
घेरीत आल्या काळोखाच्या वत्सल छाया. दुःखाची ही अशी लागते अनवट माया. आक्रसताना जगभवतीचे इवले झाले. इवले झाले आणि कमजला घेरीत आले. मी दुःखाच्या कुपीत आता मिटते आहे. एक विखारी सुगंध त्याचा लुटते आहे. सुख दुःखाच्या मधली विरता सीमा रेषा. गाठ काळजा तली अचानक सुटते आहे. जाणीक विरते तरीही उरते अतीत काही. तेच मला मम अस्तित्वाची देते ग्वाही. आतुरवाणी धडधड दाबून हृदयामधली. श्वास आवरून मन कसलीशी चाहूल घेई. हलके हलके उतरत जाते श्वासांची लय. आता नसते भय कसले वा कसला संशय. सरसर येतो उतरत काळा अभेद्य पडदा. मी माझ्यातून सुटते होते पूर्ण निराशय. थँक्यू. नमस्कार. पावसानंतर ही कविता शांताबाई शेळके यांच्या किनारे मनाचे या कविता संग्रहातील आहे. मी तुम्हाला वाचून दाखवतो. जोराने नुकतीच थडथडा येऊन गेली सर. गेले पांगून मेघ दुसर दिसे आकाश आले. झाला सूर्य पुन्हा प्रकाशित. पडे हे ऊनही कोवळे. रंगांच्या विविध छटा कुळूनिया शोभे किती अंबर. झाले वृक्षही तृप शीतल. सुखे आनंदुनी डोलती. ओला ऊन सुरेख हिरवळ. आता ही हसती निर्मळ. पाचूचेच जणू सतीय. हिरवे हे भासती अंकुर. की ही गूढ मनोगते धरणीची बाहेर डोकावर. सोनेरी मधुहास्य रम्य विलसे सृष्टीची या अननी. वेगाने हलवीत पंख आपुले जाती नदी पाखरे. वाऱ्याच्या झुळका हळू बिलगता चैतन्य अंगी भरे. वाटे शीतलतेत देह अवघा येतो जणू नाहोनी. माझ्याही हृदयात मेघ असले येती कधी दाटुनी. ऐशी गोड प्रसन्नता परी तिथे येईन का मागुनी. परी तिथे येईन का मागुनी. धन्यवाद. समीर वैद्य. शूर आम्ही सरदार आम्हाला हे गीत सादर करण्याचा प्रयत्न करतो. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देव देसन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती. देव देसन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. नमस्कार. मी गौरी कुलकर्णी.
असेन मी नसेन मी तरी असे लगीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसे लगीत हे. रसिक, हे सुंदर शब्द आहेत कवयित्री शांता शेळके यांचे. आज त्यांचा स्मृती दिवस आहे आणि या निमित्ताने त्यांच्या जन्म जान्हवी ह्या काव्यसंग्रहातली एक सुंदर कविता तुम्हाला ऐकवते. कवितेचं नाव आहे अनागत. अनागत. हलके हलके अवकाशात विस्तारणारी सांज, हलके हलके अवकाशात विस्तारणारी सांज, मावळतीवर विखुरणारे फिकट लाल शेंदरी रंग, कळे न कळेशी मनाला शिवणारी मंद झुळूक, निस्तब्ध जलाशयावर उमटणारे थरथर तरंग, भोवती घनदाट वृक्षराजी लयदार वळणांच्या वाटा, भोवती घनदाट वृक्षराजी लयदार वळणांच्या वाटा, दूर खाली दरीत लपलेले चिमुकले आभासी गाव, येणाऱ्या रात्रीची चाहूल देत पसरणारे तलम धुके, सारे इतके धूसर सुंदर त्याला देताही येत नाही नाव. मी एकटीच उभी, मी एकटीच उभी साठवीत अवघे दृश्य दोन डोळ्यात, डुचमळत्या पाण्यासारखे हेलकावते सारे स्थिरावते. कित्येक वर्षानंतर पुढे घडणारी काही दुःख कहाणी, तिचे पुसट भविष्य चित्र क्षणभर दिसते, दचकवून जाते. साऱ्या सुंदरतेवर वाहत येतो अनागताचा अनावर लोट, साऱ्या सुंदरतेवर वाहत येतो अनागताचा अनावर लोट, गच्च दाटतो गळ्यात हुंदका, गच्च दाटतो गळ्यात हुंदका, निशब्द केवळ हलतात ओठ, निशब्द केवळ हलतात ओठ. गीता बिरवाडकर. आज मी ओपन माईक मैफिल या प्लॅटफॉर्मवर गोंधळ या सुप्रसिद्ध मराठी कविता संग्रहातील शांता शेळके लिखित खिडकीपाशी एक मुलगी ही कविता सादर करते आहे. खिडकीपाशी एक मुलगी. कधीतरी खेड्यामधली दिसू लागते जुनी शाळा, घरट्याकडे पाखरे तशा आठवणी होतात गोळा, लाल कौलारांचे छप्पर, 4च वर्ग भिंती आड, दिसू लागतात बागेमधल्या फुले वेली झाड न झाड, सायलीचे चमेलीचे सुवास मनभर दरवळतात, गुलाबाच्या किती पाकळ्या देठापासून सहज कळतात. खिडकीपाशी एक मुलगी स्वतःमध्येच घडलेली, गालांवरती दोन्ही हात, नजर पुस्तकात बुडलेली, अंगामध्ये बाळसे खूप, गोल चेहरा, मोठे डोळे, हरवलेला मधला काळ जिवंतपणे पुन्हा जुळजुळे. मी तिला खुणा करते लक्ष वेधून घेण्यासाठी, कधी होठ हसू बघतात, कधी भाळावरती आठी. ती मात्र मुळी देखील माझ्याकडे बघत नाही, खाली मान घालून सारखे काहीतरी वाचत राही. तिची नजर हरवलेली, तिची मुद्रा कासावीस, स्वप्न पक्षी फडफडणारा गालांवरून फिरवी पीस. खिडकी बाहेर निळे आभाळ, पाखरांचे किलबिल सूर, अर्धकच्ची तुरट स्वप्ने, क्षितिज जवळ क्षितिज दूर. माझे शब्द होतात मुके, गळ्यातच हुंदके अडतात, पापणीभर पाण्यामध्ये शाळा, वर्ग, मुलगी सर्व बुडतात. धन्यवाद. वैविध्यता आणि नाविन्यता हे शांताबाई शेळकेंच्या नवनवोन्मेष शालिनी प्रतिभेचे महत्त्वाचे गुणधर्म. किती वैविध्यता, कुठलाच गीत प्रकार त्यांना वर्ज्य नव्हता. भावगीत असो, भक्तिगीत असो, चित्रपट गीत असो, लावणी असो, कोळी गीत असो, नाट्यगीत असो, नाहीतर बालगीत असो. त्यांनी किती सुंदर बालगीतं सुद्धा दिली आहेत आपल्याला. मग किलबिल किलबिल पक्षी बोलती असो, टपटप टपटप टाकीत टापा चाले माझा घोडा, किंवा विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा. किती सुंदर ना, किती छान. म्हणजे असं त्यांच्या बालकविता पण आपण जेव्हा वाचतो ना, तेव्हा असं वाटतं की त्या बाल्यावस्थेमध्ये जाऊन त्या वातावरणाशी, त्या परिस्थितीशी समरस होऊन, एकरूप होऊन त्यांनी त्या कविता केलेल्या आहेत. त्याच्यातली एक फक्त सादर करते. त्यांना ना मांजरं खूप आवडायची, आणि ही जी कविता आहे ना, ती त्यांनी मनीमाऊवर केलेलीच कविता आहे. त्या असं म्हणतात, एक मांजरी हिंदुस्थानी इराणमध्ये गेली,
एक मांजरी हिंदुस्थानी इराणमध्ये गेली. इराणमध्ये आली आहे हा. एक मांजरी हिंदुस्थानी इराणमध्ये गेली. नवा देश नवी माणसे बघून जराशी भ्याली. इराणमध्ये बदाम पिस्ते झाले असती स्वस्ते. इराणमध्ये बदाम पिस्ते झाले असती स्वस्ते. खुशीत येऊन म्हणून मांजरी मिशीत हलके हसते. बदाम पिस्ते अक्रोडांनी भरल्या पेठा रस्ते. बदाम पिस्ते अक्रोडांनी भरल्या पेठा रस्ते. दूध नको मज म्हणे मांजरी बदाम खाईन नुसते. शुभ्र मशिदी शुभ्र मनोरे कुराण वाची मुल्ला. शुभ्र मशिदी शुभ्र मनोरे कुराण वाची मुल्ला. गुडघे टेकून नमाज पढते मांजर म्हणते अल्ला. नंतर मांजर बाजारातून फेरी मारून आली. नंतर मांजर बाजारातून फेरी मारून आली. लाल गालीचे पश्मिन्याची शाल खरेदी केली. रेशीम पिशवी भरून नेली नाणी बाजारात. रेशीम पिशवी भरून नेली नाणी बाजारात. सोने घालून अंगावरती मांजर बसली गात. घाबरली पण एक दुकानी दिसता काळा बुरखा. घाबरली पण एक दुकानी दिसता काळा बुरखा. चला म्हणाली अपुल्या देशी देश नको हा परका. चला म्हणाली अपुल्या देशी देश नको हा परका. हे श्याम सुंदर राजसा मनमोहना विनवनी सांगते तुझ जाऊ दे मला परतुनी. हे श्याम सुंदर गाव गोकुळ दूर राहे. दूर यमुना नीर वाहे. गाव गोकुळ दूर राहे. दूर यमुना नीर वाहे. हरवले मी कसे मज चालले कुठे घनवनी. हे श्याम सुंदर राजसा मनमोहना विनवनी सांगते तुझ जाऊ दे मला परतुनी. हे श्याम सुंदर श्याम सुंदर श्याम सुंदर. अशा या थोर प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वाविषयी कितीही बोललं तरी शब्द अपुरेच पडतात. त्यांच्याच शब्दात सांगायचं झाल्यास, सांगू कशी कोणाला कळ आतल्या जीवाची. चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे. हा स्नेह वंचना की काहीच आकळेना. आयुष्य ओघळोनी मी रिक्त हस्त आहे. मज फूलही रुतावे मज फूलही रुतावे. हा दैव योग आहे. हा दैव योग आहे.